पण आज आपण सर्वांना बोलवलेलं आहे. तर मान्सून पूर्व तयारीमध्ये महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये पहिलं म्हणजे नियंत्रण कक्ष. तर आपण जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर आपण नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यामध्ये जिल्हा स्तरावर 1 आणि तालुका स्तरावर 8 आणि प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर 38 असे एकूण आपण नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यामध्ये 1 जूनपासून आपण हे नियंत्रण कक्ष चालू ठेवणार आहोत. त्यामध्ये आपले आरोग्य कर्मचारी जे आहेत त्यांच्या मार्फत हा नियंत्रण कक्ष कार्यान्वित होणार आहे. तर या नियंत्रण कक्षामध्ये आपण आपला जो लँडलाईन नंबर आहे प्राथमिक आरोग्य केंद्राचा, तालुका स्तरावर TH ऑफिस आणि जिल्हा स्तरावर जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, हे सर्व त्यांचे जे लँडलाईन नंबर आहे ते आपण आधीच आपल्यामार्फत डिस्प्ले केलेले आहेत, आपल्या सर्वांना सांगितलेले आहेत. तर हे जे नंबर आहेत ते चालू आहेत आणि सर्व ठिकाणी कुठे प्रॉब्लेम नाही आहे. त्यामुळे सगळीकडे जेव्हा जेव्हा कॉल येईल या नंबरला त्यावेळी त्या ठिकाणी त्या आपत्ती याच्या अनुषंगाने जे जे काही त्यांना विचारण्यात येईल त्या संबंधी आपण त्यांना माहिती देणार आहोत. तसेच कंट्रोल रूम सोबत आपण रॅपिड रिस्पॉन्स टीम ज्या आहेत ज्याला आपण RRT म्हणतो त्याची पण तयारी आपण जिल्हा स्तरावर पण केलेली आहे आणि तालुका स्तरावर पण केलेली आहे. आणि रॅपिड रिस्पॉन्स टीम जी आहे ती जशी आपण नियंत्रण कक्षाची स्थापना केलेली आहे तशीच रॅपिड रिस्पॉन्स टीम जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर आणि प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर आपण स्थापन करण्यात आलेली आहे. त्यामध्ये डिस्ट्रिक्टची जी रॅपिड रिस्पॉन्स टीम आहे त्याचा लँडलाईन नंबर मी तुम्हाला सांगते. 02362 2288 42 हा त्याचा नंबर आहे. तर 1 जूनपासून आपण हे सगळं कार्यान्वित करत आहोत. 1 जून ते जवळजवळ सप्टेंबर 2 ऑक्टोबरपर्यंत आपण ह्या गोष्टी कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे साथीचे जे रोग येतात आपले मान्सून पूर्व आणि मान्सून चालू असताना साथीचे जे रोग येतात त्यासंबंधी आपण ज्या उपाययोजना केल्यात त्या संबंधी थोडंसं आपल्याला सांगते. महत्त्वाचं साथीच्या रोगांवर ज्या उपाययोजना केल्यात त्यामध्ये आपण जोखीमग्रस्त गावांची जी यादी आहे आपली ती यादी मी आपल्याला सादर करते. जोखीमग्रस्त जी यादी आहे त्यामध्ये त्या याद्या आपण अद्ययावत करण्यात आलेल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये कुठली जोखीमग्रस्त गावं आहेत. आता जोखीमग्रस्त गावं जी आहेत ती आपण कशाला जोखीमग्रस्त गावं म्हणतो की मागील 3 वर्षामध्ये लेप्टोस्पायरोसिसचे जिथे आपल्याला रुग्ण सापडलेले आहेत किंवा जी गावं लेप्टोस्पायरोसिस जिथे होऊ शकतो अशी गावं आपण त्यात घेतली. तसेच जलजन्य साथीचे जे आजार आहेत जे कुठल्या ठिकाणी होतं अशी गावं आपण घेतली. तर एकूण आपल्या जिल्ह्यामध्ये 24 अशी जी जोखीमग्रस्त गावं आहेत त्यांची यादी आपण तयार करण्यात आलेली आहे. अपडेट पण करण्यात आली आणि आपल्याला पण सादर करण्यात आलेली आहे. तर जोखीमग्रस्त गावांची जी यादी आहे त्याप्रमाणे आपण तालुका स्तरावर ती यादी आपण कन्वे केलेली आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात पण ही यादी आपण सादर केलेली आहे. त्यानंतर प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये साथरोगच्या अनुषंगाने आपण औषध साठा अद्ययावत ठेवण्यात आलेला आहे. तर ते जिल्हा स्तरावर पण औषध साठा आपल्याकडे पुरेसा प्रमाणात आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर आपण जे साथरोग नियंत्रण किट असतं ते पण आपण अद्ययावत ठेवलेलं आहे. त्यामध्ये काय काय आहे ती माहिती मी आपल्याला देते ह्याच्यासोबत. तसेच पाणी शुद्धीकरण जे आहे प्रत्येक गावामध्ये ते पाणी शुद्धीकरणची जी प्रोसिजर आहे ती सगळ्यांना आपण ट्रेनिंगद्वारे जे आपले आरोग्य सेवक आहेत त्यांना आपण दिलेली आहे आणि त्या ठिकाणी ते पाणी शुद्धीकरण करण्यासाठी आपण त्यांची निश्चिती करण्यात आलेली आहे. तसेच आपण शुद्ध पाणी पुरवठा होतो की नाही ह्याची पण खबरदारी आपण घेतलेली आहे. आणि वॉटर टेस्टिंग जे आहे म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत आणि ग्रामपंचायत मार्फत वॉटर टेस्टिंगसाठी पण वेळेवर आपण नमुने त्यांच्याकडनं घेतो आणि ते आपली डिस्ट्रिक्टला जी लॅब आहे PHL जी लॅब आहे त्याच्यामार्फत आणि जिल्हा परिषद मार्फत आपण ते पाणी टेस्टिंग करून घेतो. आणि ज्या ठिकाणावरनं पाणी टेस्टिंगसाठी नमुने येत नसतील
तर ती माहिती आपल्यापर्यंत पोचल्यानंतर आपण त्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना त्या THOना आपण ते कळवतो आणि त्यांच्यामार्फत परत एकदा पाणी नमुने घेतो. आणि जे पाणी नमुने अशुद्ध आलेले आहेत म्हणजे पाणी पिण्यास अयोग्य ज्यांचं आलेलं आहे त्यांना पण आपण कळवतो. त्यानंतर ब्लिचिंग पावडरचं पण टेस्टिंग आपण करतो. ग्रामपंचायतमध्ये जी ब्लिचिंग पावडर असते त्याचं पण टेस्टिंग आपण करून घेतो की त्याच्यामध्ये क्लोरीनचं प्रमाण 33% पाहिजे. ते ज्या ठिकाणी आतापर्यंत ब्लिचिंग पावडरचे नमुने तपासण्यात आलेत आणि ज्यांच्याकडे 20% वगैरे क्लोरीन आहे त्याच्यामध्ये उपलब्ध असं ज्यावेळी रिपोर्ट आलेला आहे त्या आपण प्राथमिक आरोग्य केंद्रांना ग्रामपंचायतींना आपण सांगतो. आणि आपण पण ग्रामपंचायतींना व्हिजिट करतो इथून की ज्या ठिकाणी आता एखादा साथीचा रोग असेल त्या ग्रामपंचायतला आपण स्वतः व्हिजिट करतो. तिथं ब्लिचिंग पावडर कुठल्या ह्याच्यात ठेवलेली आहे, स्टोरेज कसं केलेलं आहे, टेस्टिंग केलंय का, पाणी नमुने टेस्टिंग केलेत का, ह्या गोष्टी आपण तिथे बघून घेतो. तसेच साथरोगच्या अनुषंगाने ORSचा जो साठा आहे, ओरल रिहायड्रेशन सोल्युशन म्हणतो, त्याचा साठा पण आपण अद्ययावत ठेवलेला आहे. तसेच डेंग्यूच्या अनुषंगाने आपण आठवड्यातून 1 दिवस कोरडा दिवस पाळतो. म्हणजे पूर्ण सगळी आपली जी भांडी आहे ज्याच्यामध्ये आपण पाणी साठा करतो ती पूर्ण भांडी सगळी धुवायला सांगतो आपण लोकांना घरातल्या. तसेच ती भांडी स्वच्छ धुवून उन्हात वाळवायची आणि ती उलटी करून ठेवायची. म्हणजे कुठे तिथे ती जी डासाची जी अळी असते त्याच्यामुळे डेंग्यू मलेरिया वगैरे असे जे प्रकार होतात त्यासाठी आपण तो 1 दिवस कोरडा दिवस पाळतो. आणि ग्रामीण भागामध्ये आपण ग्रामपंचायतींना जे लाल, हिरवे आणि पिवळे जे कार्ड आपण देतो म्हणजे पाणी शुद्धीकरणच्या अनुषंगाने म्हणजे पाणी टेस्टिंग असू दे, TCL पावडर असू दे, त्याच्या अनुषंगाने पण आपण सगळ्या ग्रामपंचायतींना लाल, हिरवे आणि पिवळे रंगाचे कार्ड त्यांच्या विभागामार्फत देता येते. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे औषध साठा. औषध साठ्यामध्ये बफर स्टॉक जो असतो म्हणजे जो औषध साठा आपल्याकडे 3 महिन्यासाठीचा आपण बफर स्टॉक इथे जिल्हा स्तरावर आपल्याकडे अद्ययावत ठेवतो. आणि महत्त्वाचं म्हणजे मान्सूनच्या अनुषंगाने आता आपल्या जिल्ह्यामध्ये सर्पदंशाचे रुग्ण जास्त सापडतात म्हणजे सर्पदंश जास्त होतो पावसाळ्याच्या कालावधीमध्ये. तसेच रॅबिप्यूर इंजेक्शन, रॅबिप्यूर आणि इंजेक्शन ASV हे 2 जे इंजेक्शनचे महत्त्वाचे साठे ते आपण जिल्हा स्तरावर इथे अद्ययावत ठेवण्यात आले. तर आजच्या घडीला आपल्याकडे ASV 1259 वायल्स आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि अँटी रेबीज म्हणजे रॅबिप्यूर ज्याला आपण म्हणतो ते 3881 एवढे आपल्याकडे व्हायल्स सध्या दोन्ही लसींचे उपलब्ध आहेत. त्यानंतर आपण ह्याची जी जनजागृती जी आहे ती पण आपण स्वच्छतेची इथे करतो. त्याच्यामध्ये सोशल मीडिया आहे आपल्यामार्फत, स्थानिक प्रसार माध्यमे जी आहे त्याच्यामार्फत आपण IEC करतो. आता परवाच आपल्याकडे डेंग्यू दिवस झाला त्याच्यामध्ये आपण कोरडा दिवस पाळणे किंवा पाणी साठवून न ठेवणे अशा गोष्टी आपण त्याची पण आपण सोशल मीडियावर प्रसिद्धी केलेली आहे. तसेच आपण आरोग्य कर्मचारी जे आहेत म्हणजे अशा स्वयंसेविका असतील, आरोग्यसेवक, पुरुष स्त्री आरोग्य सहायिका यांना आपण लेप्टोस्पायरोसिस आणि तापाच्या अनुषंगाने आपण त्यांना ट्रेनिंग पण देतो आणि घरोघरी आपण त्यांना तापासाठी म्हणजे त्याला आपण फिवर सर्वे असं म्हणतो. आता आपले आरोग्यसेवक जे असतात ते ज्या ठिकाणी ताप आहे तिथलं ते ब्लड सॅम्पल कलेक्ट करतात आणि त्यांना तिथे औषधोपचार करतात. घरच्या घरी 3 दिवसाचा औषधोपचार करतात. अशा गोष्टी पण आपण करतो.